शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे. कारण वार आहे शनिवार आणि तारीख आहे 6 जून. तर 6 जूनला महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल की तुमच्या भागामध्ये पावसाचं वातावरण आहे की नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर शेतकरी मित्रांनो, तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पावसाचं वातावरण जे असणार आहे ते दुपारनंतर तयार होणार आहे. म्हणजेच ढगाळ वातावरण. पण दुपारपर्यंत उन्हाचा तडाखा असणार आहे. गरमट जास्त प्रमाणात असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर 3 वाजता जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये वातावरणात बदल होऊन पाऊस पडणार आहे. आपण सर्वात आधी नाशिक परिसर बघूया. नाशिक परिसरात दुपारी 3 वाजता नाशिक, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी हा जर परिसर बघितला तर येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तेच जर आपण जर 5-7च्या दरम्यान जर बघितलं तर दिंडोरीमध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. निफाडमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस असणार आहे. नाशिकमध्ये देखील पाऊस असणार आहे. त्याचबरोबर ओझरमध्ये देखील पाऊस असणार आहे. आपण हा जर परिसर बघितला तर अकोले, सिन्नर, संगमनेरमध्ये ढगाळ वातावरण असेल, पण अकोल्यामध्ये देखील थोड्याफार प्रमाणात बुरबुर होण्याची शक्यता आहे. आपण जर आंबी त्याचबरोबर जुन्नर परिसर बघितला तर येथे देखील जुन्नर, मंचर, चाकण परिसरात मध्यम पाऊस पडणार आहे. पुणे त्याचबरोबर सासवड, भोर, जेजुरी भरपूर म्हणजे भरपूर ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस हा 6 जूनला शनिवारी संध्याकाळच्या सुमारास होणार आहे. आपण जर वाई परिसर बघितला, महाबळेश्वर परिसर बघितला, महाड परिसर बघितला, मंडणगड, माणगाव, दापोली, खेड, महाबळेश्वर या परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. पण आपण जर इकडे खेड परिसर, चिपळूण परिसर, दाभोळ, जयगड, सोमेश्वर परिसर बघितला तर येथे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये मेरवी, लाजा, विजयदुर्ग, राजपूर, देवगड, मालवण या भागात देखील हा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा शनिवारी 6 तारखेला पडणार आहे. कोल्हापूरमध्ये देखील पाऊस असणार आहे. ईश्वरपूर, तासगाव या भागात देखील पाऊस असणार आहे. तर आपण रात्री बघूया, रात्री काही वातावरणामध्ये बदल होतोय का? इथे जर आपण पंढरपूर, मोहोळ, सोलापूर हा जर परिसर बघितला तर येथे मोठा वातावरणात बदल होताना आपल्याला दिसत आहे. इथे आपण बघू शकतो पंढरपूर, निली या परिसरामध्ये जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. सोलापूरच्या काही पट्ट्यामध्ये शिवानी या पट्ट्यामध्ये देखील भोगन या पट्ट्यात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस असणार आहे. त्याचबरोबर आपण जर थोडं 11-12च्या सुमारास जर बघितलं तर इथे आपण बघू शकता की आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे अनेक भागांमध्ये. 7 वाजता बघूया आपण तर 7 वाजता देखील आपल्याला हिंगणघाट, वर्धा त्याचबरोबर चंद्रपूर, राजुरा त्याचबरोबर पांढरकवडा या परिसरात पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. यवतमाळ, पापल त्याचबरोबर यवतमाळ, पुसद, अर्णी, उमरखेड, भोकर, नांदेड, हिंगोली, जिंतूर, वाशिम, मेकर, चिखली, परतूर, परभणी, माजलगाव, परळी, अहमदपूर, लातूर, काजी, धाराशिव त्याचबरोबर वर्धा, जामखेड, बीड, पाथर्डी, पैठण, छत्रपती संभाजीनगर, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, अंबळनेर, बेलगाव म्हणजे जवळजवळ या भागांमध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. हा देखील अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे. त्याचबरोबर इकडे जर अहिल्यानगर परिसर बघितला तर अहिल्यानगर परिसरामध्ये आपण बघूया वातावरणामध्ये काही बदल होतोय का. संध्याकाळी 8च्या सुमारास इथे म्हणजेच थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. अहिल्यानगर त्याचबरोबर शेंडी, देहरं, उंब्रं, राहुरी, देवळाली या भागांमध्ये श्रीरामपूर, खैरी, शिर्डी, कोपरगाव, लोणी या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे.
तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहत आहात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट करायला देखील विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.